श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका शुभ आणि दुर्लभ योगाविषयी बोलणार आहोत जो तुमचं नशीब, पैसा, आरोग्य आणि पितरांची कृपा यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. 24 जुलै 2025 ला येणारा गुरुपुष्यामृत योग आणि आषाढ अमावस्या हा दिवस तुम्ही जर योग्य पद्धतीने साजरा केला तर आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय? जेव्हा गुरुवार, गुरुचा वार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात तेव्हा हा योग तयार होतो. हा योग अतिशय पवित्र, शुभ आणि दुर्लभ मानला जातो. या दिवशी केलेले उपाय अनेक पटीने फलदायी ठरतात. गुरुग्रहाच्या कृपेने धन, ज्ञान आणि प्रतिष्ठा मिळते. आषाढ अमावस्या हा दिवस पितरांची कृपा मिळवण्यासाठी, पितृदोष निवारणासाठी आणि पूर्वजांना श्रद्धांजली देण्यासाठी फार महत्वाचा. या दिवशी केलेले दान, पितृपूजन, तीर्थतर्पण हे सर्व अतिशय प्रभावशाली ठरतात. उपाय पहिला, स्वामी समर्थ किंवा साईबाबांची जोडी सेवा करा. रस्त्यावर एखाद्या गरीबाला पाणी किंवा फळ द्या. जोडीच्या रूपात काहीतरी अन्नदान करा आणि म्हणा, स्वामी समर्थ रघुमादेवी प्रसन्न होतील. नंबर 2, गुरुचरण सेवा करा. तुमचे खरे गुरु कोण? आई वडील, शिक्षक किंवा गुरु महाराज. त्यांना नमस्कार करा. त्यांच्या पायांना हात लावा. त्यांच्या आशीर्वादाने तुमचं नशीब उजळेल. नंबर 3, पितृतर्पण करा. फक्त घरच्या घरी सोप्या पद्धतीने एक तांब्यात पाणी, काळे तीळ, दूध, थोडं दूध टाका. ते घराबाहेर, झाडांजवळ किंवा अंगणात ओता. म्हणा, पितृदेवतांना नमस्कार, आम्हाला आशीर्वाद द्या. नंबर 4, पिवळं वस्त्र परिधान करा आणि गुरुपाठ म्हणा. मंत्र ओम भ्रूम बृहस्पतये नमः 11 वेळा म्हणा. मन शांत होईल आणि गुरुबल मिळेल. नंबर 5, झाडांना पाणी घाला. वड, पिंपळ आणि बेल या झाडांमध्ये देवतांचं वास्तव्य असतं. या दिवशी झाडाला पाणी घालून हळद टाका, दिवा लावा आणि हात जोडून प्रार्थना करा. नंबर 6, गरिबांना अन्नदान करा. पितृ अमावस्येच्या दिवशी गरिबांना पाणी, दूध, जेवण द्या. हे पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वोत्तम आहे. नंबर 7, सुभाषित ग्रंथ किंवा गुरुचरित्र वाचा. या दिवशी धार्मिक ग्रंथ वाचल्यास गुरुबल प्रबळ होतं. किमान एक पान तरी गुरुचरित्राचं वाचा. नंबर 8, स्वामी समर्थ यंत्र, धन यंत्र घरात आणा. हा दिवस नव्या वस्तू खरेदीसाठी शुभ आहे. घरात स्वामीचं यंत्र ठेवा. रोज एक दिवा लावा आणि फूल वाहा. नंबर 9, गुरुग्रह शांत करण्यासाठी उपाय. पिवळा कपडा, हळद, 5 लह्या आणि 1 सुपारी झाडाखाली ठेवा. विशेषतः पिंपळाच्या झाडाखाली ठेवलं तर अधिक प्रभावी ठरतं. नंबर 11, गाईला पोळी द्या. गाईला साखर लावलेली पोळी किंवा गुड हरभऱ्यांचा खाऊ द्या. पितृशांतीसाठी एक चांगला उपाय आहे. नंबर 11, मनापासून प्रार्थना करा. एकटे बसून 5 मिनिट डोळे बंद करा. आपल्या पितरांना, गुरुजनांना आणि देवतांना स्मरण करा. त्यांच्या कृपेनेच पुढचं आयुष्य सुंदर होईल. गुरुपुष्य अमावस्या, दुहेरी पुण्याचा योग. या दिवशी केलेले उपाय तुमचं भाग्य उजळवू शकतात. फक्त श्रद्धा ठेवा, मनापासून सेवा करा. आपल्या पूर्वजाचा आशीर्वाद, गुरूंची कृपा आणि देवांचं मार्गदर्शन या सगळ्यांची सांगड म्हणजे 24 जुलै 2025 हा दिवस आयुष्यात एकदा तरी अनुभवावा. मनापासून साधना करा, उपाय करा आणि नशीब उजळवा. स्वामी समर्थ म्हणतात, गुरुविना ज्ञान नाही आणि ज्ञानाविना मुक्ती नाही. तर मग या दिवशी गुरुला नमावा, पितरांना स्मरा आणि आपलं आयुष्य सुदृढ करा.